महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी जाहीर केल्यानुसार सध्या 38 लाख अर्ज प्रलंबित आहेत. ते अर्ज ते कसे मंजूर करणार असा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी दररोज प्रलंबित अर्जांची संख्या 50,000पेक्षा जास्त वाढत चाललेली आहे. प्रलंबित अर्ज मंजूर करण्याच्या संदर्भात शासनाने स्वतः घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शासन स्वतःच करत नाही. उदाहरणार्थ मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की एका महिन्यामध्ये अर्ज निकाली बांधकाम कामगारांचे काढण्याबद्दल 9 सप्टेंबर 2014 रोजी त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. दुसरा मुद्दा असा आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्यासाठी त्यांची कामे जलद होण्यासाठी त्यांनी लोकसेवा हक्क हमी कायदा बांधकाम कामगारांना लावलेला आहे. म्हणजे त्याने 3 महिन्याच्या आत सर्व अर्ज हे तुमचे मंजूर करण्याचे निकाली काढण्याची हमी त्यांनी दिलेली आहे. आता ही जी हमी त्यांनी दिलेली आहे ती हमी देऊन सुद्धा आता त्याला 9 महिने होऊन गेले आणि या 9 महिन्यापेक्षा जास्त काळापासून आज सध्या महाराष्ट्रामध्ये अर्ज प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ एप्रिल 2015 पासून आजपर्यंतचे अर्ज प्रलंबित आहेत. इतकेच नव्हे तर मे जून 2025 पासून आतापर्यंत वर्षामध्ये नवीन नोंदणीसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून हे अर्जच नोंदणी करता येत नाही अशी स्थिती आहे. दुसऱ्या बाजूला नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण हे 1 वर्षापेक्षाही जास्त काळापासून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. अर्थात तुमचं जर कार्ड किंवा तुमची नोंदणी जर जीवित नसेल तर तुम्हाला कसलाही लाभ मागता येत नाही अशी स्थिती आहे. तर याबद्दल दुसरी बाब अशी आहे की कामगारांनी ते समजून घेतली पाहिजे. प्रलंबित अर्जाबद्दल अनेक नमुन्याच्या तपासण्या त्यांनी लावलेल्या आहेत. 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ आणि एवढं करून सुद्धा 99% अर्ज नामंजूर करायचं हे सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला भांडी देताना, पेट्या देताना, रक्त काढून घेताना आणि याच्यापूर्वी भोजन देत असताना त्याला मात्र कसली तपासणी नाही. तुमचा नंबर असला की एवढ्या एका आधारावर ते दिले जातात. हे तुम्ही स्कॉलरशिपबद्दल का वापरत नाही, इतर बाबींच्या बद्दल का वापरत नाही? तर याचा अर्थ असा आहे की हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे की जाणीवपूर्वक सरकारने या मंडळाने मिळून तुम्हाला कसलेही लाभ द्यायचेच नाहीत. त्याच्याऐवजी तुम्हाला ज्या त्या सरकारला, त्यांच्या बगलबच्च्यांना, कंत्राटदारांना टक्केवारी मिळते, बेकायदेशीर पैसे मिळतात. चुकीच्या पद्धतीचं टेंडर मंजूर केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र सर्व रक्कम तिकडे त्यांनी वळवलेली आहे. आणि याबद्दल जी स्पष्टता बांधकाम कामगारांच्या मधून आलेली पाहिजे ती येत नाही. कारण कामगारांना असं वाटतं की ठीक आहे आपण कार्ड काढलेलं आहे, पैसे खर्च केलेले आहेत, कार्डही देत नाहीत म्हणा. कार्डासाठी त्या प्रिंटरच्या पैशामध्ये सुद्धा यांचा घोळ आहे, सगळा भ्रष्टाचार आहे. म्हणजे आता प्रत्येकाला कार्ड जिवंत आहे की नाही त्यासाठी प्रोफाईल बघावं लागतं आणि कार्ड देत नसल्यामुळे त्याला काही अर्थ नाही. या पद्धतीचं सगळं सुरू आहे. सगळ्यात चिंताजनक बाब ही आहे की हे सरकार आणि हे मंडळ कुठलाही कायदा पाळत नाही, हायकोर्टचे ऑर्डर्स पाळत नाहीत. औरंगाबाद हायकोर्टने निर्णय दिला की तुम्ही या आमदारांच्या कमिट्या सगळ्या स्थगित केलेल्या आहेत, तरी सुद्धा आमदारांच्या कमिटीसाठी जे ID तयार केलेले आहेत त्या IDच्या पद्धतीनेच आज सगळ्या काम चालू आहे. म्हणजे एका प्रकारे हायकोर्टच्या आदेशाचा अवलंब त्यांनी करण्याऐवजी तो त्यांनी मुडीत काढलेला आहे. तर असं पहिल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल असं आहे, चर्चा करायला गेलं तर सगळ्यांना ते निवेदन घेतात, नमस्कार करतात आणि ते निवेदन केराच्या टोपलीमध्ये जात. असं कधी झालेलं नाही की एखाद्या संघटनेनं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी मागणी मान्य केली किंवा दुरुस्त केली, असं काहीही केलं जात नाही. त्यामुळे ज्या काही आतापर्यंत हायकोर्टच्या ऑर्डर्स झालेल्या आहेत त्याची काही प्रमाणात अंमलबजावणी झालेली आहे, ती सुद्धा काही प्रमाणात झालेली नाही. परंतु म्हणूनच आपल्याला न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला पाहिजे. उदाहरणार्थ आचारसंहितेच्या काळामध्ये काम बंद ठेवण्याचं ते पूर्वीचं कारस्थान त्यांचं होतं, ते हायकोर्टने नाकारलं. कुठल्याही आचारसंहितेमध्ये काम बंद ठेवायचं नाही. तरी सुद्धा एखाद दुसरा अधिकारी मध्येच उठतो, आचारसंहिता आहे म्हणतो, मग ते कामगार संबंधित आमच्याकडे हायकोर्टच्या ऑर्डरची मागणी करतात, त्यांना आम्ही पाठवून देतो. त्याच्यानंतर त्यांनी त्याच वेळेला सगळं बंद केलं होतं. कामगारांनी अर्ज जे आहेत ते
त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भरले पाहिजेत. घरात ऑनलाईन अर्ज भरायचं नाही, हे सुद्धा बंधन आपण कोर्टाच्या आदेशानं उठवलेलं आहे. कोर्टाच्या आदेशाने आता ह्या ज्या कमिट्या आहेत त्या स्थगित केलेल्या आहेत. आता दुसरी केस चालू आहे आमदार कमिट्या रद्द करण्यासाठी कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये. त्याची आज तारीख होती आणि डॉक्टर ॲडव्होकेट सायगावे ही ती केस पाहताय. तर त्यामध्ये आज सरकारने आपलं म्हणणं दिलेलं आहे आणि म्हणण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, आमच्याकडे आम्ही काम करू शकत नाही, म्हणून आम्ही या कमिट्या नेमलेल्या आहेत आणि आमचा कामाचा भार हलका करायचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे आणखी नवीन एजंट करायचं त्यांचं कारस्थान होतं आणि त्याची आता आणखीन 15 दिवसामध्ये ती केस चालणार आहे. तर हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला अत्यंत बेकायदेशीरपणे काही योजना त्यांनी बंद केलेल्या आहेत. 30 नोव्हेंबर 2023ला विधानसभेने ज्या योजनांना मंजुरी दिलेली आहे त्यातल्या काही योजना त्यांनी सध्या बेकायदेशीरपणे बंद केलेल्या आहेत. मग ते प्रसूतीसाठी जे 15,000 बंद केलेले आहेत, सिझरिंगचे 20,000 बंद केलेले आहेत, गंभीर आजाराचे 1,00,000 बंद केलेले आहेत आणि मृत्यूसंबंधीचे लाभ जे आहेत ते 50 वर्षाच्या खालील कामगारांना मिळतच नाही अशी स्थिती आहे. तर हे जे सगळं आहे आणि स्कॉलरशिप असेल इतर असेल ते मिळू नये असं कारस्थान चालू आहे. कारण आता यांनी काय केलेलं आहे की पूर्वी एक एक अर्ज हा अधिकारी तपासून मंजूर करत होता, आता त्याचा ग्रुप केला पाहिजे, तो सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला पाहिजे, त्यांनी परत तो मंजूर केला पाहिजे, परत त्यांनी ऑफिसमध्ये आला पाहिजे, परत ते मुंबईला पाठवून दिला पाहिजे, त्यांनी मंजूर केला पाहिजे आणि एवढं करून सुद्धा आणि त्यासाठी पैसे मिळायसाठी आणि कौल लावायला पाहिजे अशी स्थिती आज लोकांच्यावर आलेली आहे. तर हे जे सगळं आहे काही बाबतीमध्ये आता नव्याने आणखीन हायकोर्टमध्ये केसेस दाखल करावे लागतील, कारण हे सरकार त्याशिवाय ऐकायला तयार नाही. आणि हे करता करता आमची अशी अपेक्षा आहे की सर्व कामगार संघटनांनी मिळून एकत्रित येऊन एक आवाज उठवला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. फक्त कायदेशीर लढाई करून काय होत नाही हे आम्हाला सुद्धा माहिती आहे, पण कायदेशीर लढाईचा आधार हा घ्यावा लागतो ज्या वेळेला काहीच प्रश्न सुटत नाहीत अशा वेळेला. तर हे सर्व सुरू असताना आपण एक लक्षात घ्या की तुमचे अर्ज जर 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून कुठलाही अर्ज जर प्रलंबित असेल तर तुम्ही लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार नोंदवा. लोकसेवा हमी कायद्याखाली 1 महिन्यामध्ये त्याला निर्णय द्यावा लागतो. जे शॉप फिक्स इन्स्पेक्टर संबंधित असतील, नसेल तर पहिलं अपील केलं जातं, त्याच्यासाठी पोच आपण ठेवायची. पहिल्या अपिलाचा नमुना हा लोकसेवा हक्क हमी कायद्याच्या तुम्हाला GR मध्ये मिळेल किंवा वेबसाईटवर मिळेल. दुसरं जे अपील आहे ते अप्पर कामगार आयुक्त यांच्याकडे असतं, त्याची मुदत संपल्यानंतर तिसरं अपील जे आहे ते तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये विभागीय जे लोकसेवा हमी आयोग आहेत त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे. तर असे आता आमचे 52 अर्ज लोकसेवा हमी आयोगाकडे प्रलंबित आहेत आणि तुम्ही कसाही अर्ज करू शकता, ते नाव घालून तुम्ही त्या पद्धतीने तो ऑफिसला दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय दबाव येणार नाही. आणि जी काही निवेदनं आता आहेत गेल्या 8 दिवसापासून आपल्या ग्रुपवर टाकलेली आहेत ती तुम्ही आवश्यक ते बदल करा, नाव घाला, तुमच्या संघटनेचं नाव घाला आणि ती ईमेलद्वारे पाठवा. त्याच्याशिवाय दबाव येणार नाही आणि कामगारांचं रक्षण होणार नाही. तर हे लक्षात घेऊन लोकसेवा हमी कायद्याचा वापर करा, सहकार्य करा. आणखीन 3 केसेस कमीत कमी हायकोर्टमध्ये दाखल केल्या पाहिजेत अशी आज स्थिती आहे मी सांगितलेल्या आत्ताच्या हिशोबाप्रमाणे. तर त्याच्यासाठी तुम्ही संघटनेला न्यायालयीन कामकाजासाठी जास्तीत जास्त शक्य असेल तितकी जमेल तेवढी रक्कम पाठवून द्या आणि हा लढा मजबूत करा. त्या दृष्टीने याच्या पुढचा काळ बांधकाम कामगारांसाठी आणखीन कठीण आहे, कारण ज्यावेळेस हे 4 श्रमसंहिता लागू होतील त्यावेळेस या बांधकाम कामगार कायद्याचे 2 तुकडे सरकारने केलेले आहेत आणि तुकडे करून त्याच्यातला एक अंशतः भाग नवीन कायद्यामध्ये घेतलेला आहे, बाकीचा सगळा भाग गाळलेला आहे. त्यासाठी सर्वांनी कामगारांनी सावध व्हायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फक्त शिकून उपयोग नाही, फक्त संघटितून उपयोग नाही, या दोन्हीच्या आधारावर तीव्र संघर्ष केला पाहिजे आणि या पद्धतीने आपण संघर्षाची तयारी करावी असं मी आपल्याला आवाहन करीत आहे.
मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. जरूर काही प्रश्न असल्यास संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. मदतीसाठी गुगल पे, फोन पे यावर करू शकता आणि जरूर याबद्दल काही प्रश्न असतील ते आपण उपस्थित करावेत. एवढी विनंती आज करून मी माझं आजचं भाष्य जे आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.